आपल्या एंडोर्समेंटच्या नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम नंबर 52 मार्च 2008 चा प्रॉब्लेम. पहिले प्रॉब्लेम वाचूयात. प्रॉब्लेम काय पहा. प्रीती ओड टू मनीषा ₹9,000. ठीक आहे. प्रीतीने मित्रांनो मनीषाला पैसे देणं आहे ₹9,000. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल तर ओड किंवा ओज या दोघांचा अर्थ एकच होतो, द्यायचे बाकी. प्रीतीने मनीषाला पैसे द्यायचे बाकी आहेत 9,000. आता आधीपासूनच पैसे द्यायचे बाकी आहेत याचा अर्थ काय असणार, यांचं परचेस सेल्सचं जे ट्रान्झॅक्शन आहे हे अगोदर कधीतरी झालेलं आहे. आता डायरेक्टली द्यायचे बाकी आहेत अशी वाक्यरचना आहे. सो आपली परचेस आणि सेल्सची एंट्री येणार नाही. सो पहिली एंट्री आपली परचेस सेल्सची कॅन्सल होईल. पुढे काय, प्रीती ऍक्सेप्टेड बिल ड्रॉन बाय मनीषा. एंट्री नंबर 1 प्रीती ऍक्सेप्टेड बिल म्हणजे प्रीती आपली कोण झाली, ड्रॉवी इन द बुक्स ऑफ प्रीती. शी इज ऍक्सेप्टिंग बिल, ती बिल ऍक्सेप्ट करते म्हणजे ती कोण झाली, ड्रॉवी. ड्रॉन बाय कोण आहे, मनीषा. सो इन द बुक्स ऑफ मनीषा, मनीषा इज अ ड्रॉवर. करेक्ट. ही झाली आपली पहिली एंट्री. मनीषा एंडोर्सेस बिल टू शीतल. मनीषाने बिल कोणाला एंडोर्स केलेलं आहे, शीतलला. मित्रांनो शीतलला एंडोर्स बिल मिळालं म्हणजे शीतल कोण झाली, एंडोर्सिंग. दिस इज आवर एंट्री नंबर 2 एंडोर्स बिल. बिफोर ड्यू डेट, ड्यू डेटच्या अगोदर काय झालं, प्रीती अप्रोच्ड मनीषा. प्रीती मनीषाला जाऊन भेटली. मनीषा ताईंना कशासाठी जाऊन भेटली, फॉर रिन्यूअल ऑफ बिल. बाई तू बिल काय कर, रिन्यू कर. मित्रांनो याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का, जे आपलं ओल्ड बिल आहे ना ते आपल्याला काय करावं लागेल, कॅन्सल करावं. जुनं बिल कॅन्सल म्हणजेच डिसऑनर. दिस इज युअर एंट्री नंबर 3 एंडोर्स बिल डिसऑनर. समजलं. आता या ठिकाणी काय झालेलं आहे, मनीषा ऍग्रीड ऑन द कंडिशन. मनीषा बिल रिन्यू करायला ऍग्री झाली, पण ती काय सांगते, that ₹3,000 be paid with interest on the remaining amount. ती काय सांगते, तो आत्ताच्या आत्ता मला 3,000 रुपये आणि कसे, विथ इंटरेस्ट ऑन रिमेनिंग अमाऊंट. राहिलेल्या अमाऊंटवर इंटरेस्ट सुद्धा द्यायचं. आता ते इंटरेस्ट कशामध्ये द्यायचंय तुम्हाला, इन्क्लुडिंग इंटरेस्ट. बी पेड विथ इंटरेस्ट कॅश मध्ये द्यायचंय. म्हणजे तुमची पुढची जी 4 नंबरची एंट्री असणार आहे ती आहे मित्रांनो कसली, इंटरेस्ट. मित्रांनो कंडिशन दॅट ₹3,000 बी पेड विथ इंटरेस्ट ही झाली तुमची एंट्री नंबर 5. 3,000 कॅश द्यायची आणि राहिलेल्या अमाऊंट साठी बिल काढायचं. मित्रांनो ही तुमची रिन्युअलची एंट्री. दिस इज युअर एंट्री नंबर 5. पुढे काय झालं, प्रीती शुड ऍक्सेप्ट अ न्यू बिल. ते झालं. प्रीती बिकेम इन्सॉल्वंट. एंट्री नंबर 6 50% अमाऊंट रिकवर्ड. एंट्री नंबर 7. मित्रांनो मग ह्या आपल्या सगळ्या होत्या एंट्रीचे सिक्वेन्स किंवा एंट्रीचं एक्सप्लेनेशन. ह्या आपल्या एंट्रीज होत्या. आता आपण प्रत्यक्ष एंट्रीज पाहूया. ठीक आहे. मग मित्रांनो पहिले बघा, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर याच्यात नोटिंग चार्जेस नाही आहे. ठीक आहे. म्हणजे एंडोर्सीच्या बुकमध्ये तुमच्या 2च एंट्रीज येतील. कशा काय पाहून आपण. प्रीती ओड टू मनीषा ₹9,000. प्रीती ऍक्सेप्टेड बिल ड्रॉन बाय मनीषा. मित्रांनो प्रीतीने बिल ऍक्सेप्ट केलं म्हणजे मनीषाने बिल काय केलेलं असणार, ड्रॉ केलेलं असणार. एंट्री काय होईल, बिल्स रिसीव्ड अकाउंट डेबिट टू मनीषा अकाउंट. किती रुपये, 9,000. आणि प्रीती सांगताना काय सांगेल मित्रांनो, मनीषाला मिळालं. मनीषा अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. मनीषा अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. किती, 9,000. करेक्ट. आता याने बिल ड्रॉ केल्यानंतर ते काय सांगतायत, मनीषा एंडोर्सेस बिल टू शीतल. 2 नंबरला नीट आहे का बघा, मनीषा एंडोर्सेस बिल टू शीतल. मनीषाने बिल काय केलं, शीतलला एंडोर्स केलं. याच्यात प्रीतीचा काही संबंध आहे का, नाही. सो प्रीतीच्या बुक मध्ये मित्रांनो काय येईल, नो एंट्री. प्रीतीचा काहीही संबंध नाही. प्रीतीच्या बुक मध्ये नो एंट्री. आता मनीषा सांगताना काय सांगेल, तिने ते बिल काय केलेलं आहे, शीतलला एंडोर्स केलेलं आहे. म्हणजे शीतलला ते बिल काय झालं, मिळालं. ती सांगताना काय सांगेल, शीतल अकाउंट डेबिट टू. हिच्याकडनं बिल काय झालं, गेलं ना, टू बिल्स रिसिवेबल अकाउंट.
शीतल अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. किती रुपये मित्रांनो? 9,000. बिन काय केलं आपण मित्रांनो? प्रीतीचा ऍक्सेप्टन्स होता ना. प्रीतीज ऍक्सेप्टन्स एंडोर्स्ड टू शीतल. ठीक आहे मित्रांनो, हे नॅरेशन तुम्ही शॉर्टकट मध्ये असं पण लिहू शकता, बिल एंडोर्स टू शीतल. ठीक आहे. आता हिच्याकडनं बिल शीतलला मिळालं तर शीतल कसली एंट्री करेल की बिल आलं, डेबिट व्हॉट कम्स इन, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट, आणि कोणी दिलं? मनीषाने. क्रेडिट द गिव्हर, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू मनीषा अकाउंट. किती रुपये? 9,000. नॅरेशन बिल endorsed bill received from मनीषा. मनीषाकडनं काय झालं? endorsed bill मिळालं. आता फ्रेंड्स याच्यानंतर काय झालं? प्रीती अप्रोच मनीषा. प्रीती मनीषाला जाऊन भेटली की तू काय कर, फॉर रिन्युअल ऑफ बिल, तू बिल रिन्यू कर. मित्रांनो जुनं बिल रिन्यू करायचं याचा अर्थ पहिल्यांदा जुनं बिल काय करावं लागेल? तुम्हाला कॅन्सल करावं लागेल किंवा आपल्या भाषेत ते डिसऑनर करावं लागेल. सी ड्यू डेटला झालं तर त्याला डिसऑनर म्हणतात, बिफोर ड्यू डेट असेल तर त्याला कॅन्सल म्हणतात. दोघांचा अर्थ डिसऑनरच असतो, तारखेचा फक्त फरक असतो, एंट्री सेम असणार आहे. सो तुम्ही डायरेक्ट डिसऑनरची एंट्री ड्यू डेटच्या तारखेची केली तरी सुद्धा चालेल. आता एंट्री नंबर 3 मित्रांनो, हे कोणतं बिल डिसऑनर झालेलं आहे? एंडोर्स्ड बिल डिसऑनर झालेलं आहे. करेक्ट. म्हणजे शीतल मनीषाकडनं वसूल करणार आणि मनीषा प्रीतीकडनं. सो मनीषा सांगताना काय सांगेल मित्रांनो? प्रीतीकडनं घ्यायचे आणि शीतलला द्यायचे. करेक्ट. सो ती सांगताना काय सांगेल? प्रीती अकाउंट डेबिट टू शीतल अकाउंट. करेक्ट. मित्रांनो प्रीतीकडनं घ्यायचे आणि शीतलला द्यायचे. फ्रेंड्स नॅरेशन बी प्रीतीचा ऍक्सेप्टन्स काय केलेलं होतं? प्रीतीज ऍक्सेप्टन्स एंडोर्स्ड टू शीतल. प्रीतीज ऍक्सेप्टन्स एंडोर्स्ड टू शीतल. शीतलला एंडोर्स केलेला होता, तो काय झाला? डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. प्रीतीचा ऍक्सेप्टन्स शीतलला एंडोर्स केलेला होता, तो काय झाला मित्रांनो? डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. आता सेम याची एंट्री मित्रांनो प्रीती सांगताना काय सांगेल? ती ऍक्सेप्टन्स दिल्याची एंट्री रिव्हर्स मध्ये फिरवेल. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू मनीषा. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू मनीषा. किती रुपये? 9,000. बिंग तिचं नॅरेशन नेहमीच येईल. ऍक्सेप्टन्स गिव्हन टू मनीषा. मनीषाला ऍक्सेप्टन्स दिलेला होता, काय झालं? डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. काय झालं मित्रांनो? डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. आता याचीच एंट्री मित्रांनो शीतल काय करेल? तिला ऍक्सेप्टन्स मिळालेला होता, तीच एंट्री ती काय करेल? रिव्हर्स फिरवेल. मनीषा अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. किती रुपये? 9,000. नॅरेशन बिंग एंडोर्स बिल भेटलेलं होतं ना तिला. बिंग एंडोर्स बिल रिसिव्ड फ्रॉम मनीषा. मनीषाकडून मिळालेलं एंडोर्स बिल काय झालं मित्रांनो? डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. सी आता याच्यामध्ये नेक्स्ट एंट्री जी आली असती ना, ती आली असती नोटिंग चार्जेसची, जी एंडोर्सी पेड करतो. आपले पहिले 2 प्रॉब्लेम बघा याच्या आधीचे, मागचे 2 व्हिडिओ, त्याच्यात नोटिंग चार्जेस एंडोर्सीने पेड केलेले. बट या प्रॉब्लेम मध्ये नोटिंग चार्जेसची कोणतीच मित्रांनो एंट्री येणार नाही, कारण नोटिंग चार्जेसच्या प्रॉब्लेम मध्ये नाही आहे. सो नोटिंग चार्जेसची एंट्री जी आहे ती एंडोर्सीच्या बुक मध्ये कॅन्सल झाली. सो एंडोर्सीच्या बुक मध्ये फक्त 2च एंट्रीज होती फ्रेंड्स. सो आता इथे असणारा एंडोर्सीचा संबंध काय झाला मित्रांनो? संपला. समजलं का? ठीक आहे. आता ज्या काही एंट्रीज येतील त्या फक्त मनीषा आणि
या दोघांमधल्या एंट्री. ठीक आहे, त्या एंट्रीज कोणत्या त्या आपण पाहू. तर मित्रांनो पुढे काय आहे आपला, आता एंड ऑफ चा संबंध संपलेला आहे. आता सेकंड पॅरा पहा. मनीषा agreed on condition that ₹3000 be paid with interest on remaining amount. आपली पुढची एंट्री तुमच्या लक्षात आली असेल, नोटिंग चार्जेसची एंट्री नाहीये. सो नेक्स्ट एंट्री जी येईल ती कोणती येईल मित्रांनो, इंटरेस्टची एंट्री. सो इंटरेस्टची एंट्री काय येईल, मनीषाच्या ब्लू पॉइंटने इंटरेस्ट काय मित्रांनो, इन्कम. सो क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स टू इंटरेस्ट अकाउंट. डेबिट कोणाला करणार, इंटरेस्ट घ्यायचंय कोणाकडनं त्याला, म्हणजेच प्रीतीला. सो एंट्री काय येईल मित्रांनो, प्रीती अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. आता सी, आपलं टोटल बिल होतं 9000चं. 9000 मधून 3000 रुपये कॅश पेड केले. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आता घ्यायचे बाकी किती आहेत, 6. सो आपलं जे इंटरेस्ट चार्ज होईल ते 6000 वर. मग बघा इथे 6000चे किती पर्सेंट इंटरेस्ट आहे, ऍट 8% पर एनम फॉर 3 मंथ्स. मग 6000 चे 8% 3 मंथ्स साठी येतात 120 रुपये, 120 रुपीज. नॅरेशन मनीषा काय सांगेल मित्रांनो, बिंग इंटरेस्ट रिसिवेबल फ्रॉम प्रीती. कशाबद्दल, ऑन बिल डिसऑनर. आता याचीच एंट्री मित्रांनो प्रीती करताना काय करते, प्रीती सांगताना काय सांगेल की इंटरेस्ट माझा काय झाला, एक्सपेन्स, डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू, ते पैसे मित्रांनो मनीषाला देणं आहे. सो लायबिलिटी प्लस टू मनीषा अकाउंट 120 रुपीज. आता मित्रांनो ती सांगताना काय सांगेल, मला इंटरेस्ट देणं बाकी, बिंग इंटरेस्ट पेएबल टू मनीषा. कशाबद्दल, ऑन बिल डिसऑनर. मित्रांनो याच्यानंतर जी आपली पुढची एंट्री येईल ती कसली येईल, रिन्युअल. मी परत एकदा वाचतोय, नीट ऐका रिन्युअलचं काय होईल ते. पहिले एंट्री पाहू मग अमाउंट पाहू. मनीषा agreed on the condition that ₹3000 be paid with interest. मित्रांनो याच्यामध्ये पेड हा शब्द आलेला आहे. याचा अर्थ मित्रांनो काय असणार, कॅश पेड केलेली आहे. आपले जे मागचे 2 प्रॉब्लेम होते ना त्याच्यामध्ये हे असं काही नव्हतं. जी काही अमाऊंट होती इन्क्लुडिंग नोटिंग चार्जेस अँड इंटरेस्ट त्या पूर्ण अमाऊंटचं बिल ड्रॉ केलेलं होतं. पण आज तसं नाहीये. आज काही पर्सेंट अमाऊंट ही कॅश पेड केलेली आहे आणि बॅलन्स अमाऊंटचं बिल काढलेलं आहे. सो आपली रिन्युअलची एंट्री काय होईल, कॅश आली, डेबिट व्हॉट कम्स इन, फ्रेश बिल ड्रॉ केलेलं आहे. सो बिल आलं, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू, हे कोणी दिलं, प्रीतीने, टू प्रीती अकाउंट क्रेडिट द गिव्हर. सो मित्रांनो आपली जर्नल एंट्री आली, कॅश आली, रिसिवेबल आलं, टू प्रीतीने दिलं क्रेडिट द गिव्हर. अमाऊंट कशी येईल, 3000 बी पेड विथ इंटरेस्ट. इंटरेस्ट कशामध्ये मित्रांनो ऍड करायला लावलेलं आहे, 3000 कॅश मध्ये. म्हणजे 120 रुपये तुमचे 3000 मध्ये ऍड होऊन तुमची कॅश किती आली, 3120. तुमचं बिल किती येईल, 9000 मधले 3000 तुम्ही कॅश देताय. सो न्यू बिल येईल 6000. सो एंट्री आली, कॅश अकाउंट डेबिट 3120, रिसिवेबल 6000 टू प्रीती अकाउंट 9120, 9120. नॅरेशन कसं येणार आहे मित्रांनो, तुमचं काय काय मिळालं तुम्हाला, बिंग कॅश अँड फ्रेश ऍक्सेप्टन्स रिसिव्ड फ्रॉम प्रीती. कॅश आणि फ्रेश ऍक्सेप्टन्स मिळाला, कसा, इन्क्लुडिंग इंटरेस्ट किंवा विथ इंटरेस्ट. जर नोटिंग चार्जेस असते तर नॅरेशन आलं असतं विथ इंटरेस्ट अँड नोटिंग चार्जेस. ठीक आहे. आता याचीच एंट्री मित्रांनो प्रीती काय करेल, प्रीती सांगेल मनीषाला मिळालं, डेबिट द रिसिव्हर, मनीषा अकाउंट डेबिट टू कॅश, क्रेडिट गोज आउट टू बिल्स पेएबल, ऍक्सेप्टन्स गेला टू बिल्स पेएबल 3120 आणि 6000. आता मित्रांनो प्रीती सांगताना काय सांगेल, मनीषाला ऍक्सेप्टन्स दिला, फ्रेश ऍक्सेप्टन्स दिला, बिंग फ्रेश ऍक्सेप्टन्स अँड कॅश गिव्हन टू मनीषा विथ इंटरेस्ट. आता मित्रांनो दिस अरेंजमेंट्स वेअर कॅरीड थ्रू असं वाक्य त्याच्यामध्ये आहे जे मी याच्यात लिहिलेलं नाहीये. म्हणजे हे असं घडलं, पुढे काय झालं, प्रीती बिकेम इन्सॉल्वंट. प्रीती काय झाली मित्रांनो, इन्सॉल्वंट झाली. इन्सॉल्वंट झाली याचा अर्थ मित्रांनो तुमच्याकडे असणाऱ्या बिलाला आता काही महत्त्व राहिलेलं नाही. तुमचं बिल आता काय झालेलं आहे, इनव्हॅलिड झालं. म्हणजे ते बिल तुम्हाला काय करावं लागेल, कॅन्सल, आपल्या भाषेत ते बिल डिसऑनर करावं लागेल. आता हे कोणतं बिल डिसऑनर आहे, साधं बिल डिसऑनर आहे. मग तुम्ही मित्रांनो आता इन द बुक्स ऑफ मनीषा कसली एंट्री करणार, बिल डिसऑनर झाल्याची, म्हणजेच कोणती, ऍक्सेप्टन्स दिल्याची एंट्री रिव्हर्स करायची.
प्रीती अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. प्रीती अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल नवीन बिल कितीच आहे 6,000. नॅरेशन बीइंग प्रीतीज फ्रेश ऍक्सेप्टन्स डिसऑनर्ड. प्रीतीचा फ्रेश ऍक्सेप्टन्स डिसऑनर्ड झाला. कारण काय? बिकॉज शी इज इन्सॉल्वंट. कारण ती इन्सॉल्वंट झाली. आता याचीच एंट्री मित्रांनो प्रीती काय करेल? ऍक्सेप्टन्स दिल्याची जी एंट्री मनीषा टू बिल्स पेबल ती एंट्री रिव्हर्स करेल. बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू मनीषा अकाउंट 6,000. आता मित्रांनो प्रीती सांगताना काय सांगेल? मनीषाला दिलेला ऍक्सेप्टन्स होता. बिंग ऍक्सेप्टन्स गिवन टू मनीषा, फ्रेश ऍक्सेप्टन्स गिवन टू मनीषा. काय झालं? डिसऑनर्ड ऑन. आता तुम्हाला टोटल 6,000 रुपये मित्रांनो घ्यायचे होते. त्यातले किती पर्सेंट रिकवर झाले? ओनली 50% अमाऊंट रिकवर. फक्त 50% अमाऊंट रिकवर झाली. 50% रिकवर झाली म्हणजे 50% बुडाली. जर्नल एंट्री काय येणार? कॅश अकाउंट डेबिट 3,000. डेबिट व्हॉट कम्स इन. राहिलेले बुडाले. डेबिट एक्सपेन्स अँड लॉसेस बॅड डेट अकाउंट डेबिट 3,000 टू प्रीती अकाउंट क्रेडिट द गिवर. मित्रांनो नॅरेशन बीइंग 50% अमाऊंट रिकवर्ड फ्रॉम प्रीतीज इस्टेट अँड बॅलन्स इज बॅड डेट. प्रीतीच्या इस्टेट मधून 50% रिकवर झाले, राहिलेले बॅड डेट झाले. आणि याचीच एंट्री मित्रांनो प्रीती काय करेल? ती सांगेल मनीषाला दिले डेबिट द रिसिव्हर. मनीषा अकाउंट डेबिट 6,000 टू कॅश अकाउंट क्रेडिट व्हॉट गोज आउट टू डेफिशियन्सी अकाउंट 3,000. ठीक आहे मित्रांनो जर्नलची टोटल येईल आणि प्रॉब्लेम टॅली. फ्रेंड्स तुम्ही जर बघत असाल तर प्रॉब्लेम्स इझी आहेत. थोडेसे मध्ये मध्ये एखाद दुसरी ऍडजस्टमेंट ऑड घेऊन येतात. पण याच्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे मित्रांनो रिन्युअल आणि इंटरेस्ट या दोन एंट्रीज. कारण या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होण्याची, अमाऊंटमध्ये कन्फ्यूज होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. तर मित्रांनो थोडंसं रिपीटेडली प्रॅक्टिस करा प्रॉब्लेम्सची. तुम्हाला पण ऑटोमॅटिक मित्रांनो प्रॉब्लेम्स जमायला लागतील. ठीक आहे. आणि तुमचा मित्रांनो अभ्यासाचा जो पेस आहे, व्हिडिओ बघण्याचा जो स्पीड आहे तो माझ्या स्पीड बरोबर मेंटेन करा. कारण आता बहुतेक काही दिवशी मला जमेल तसं मित्रांनो मी दिवसाला 2-2 व्हिडिओज टाकू शकतो. ठीक आहे. तर आय होप तुम्ही अभ्यास करत आहात. आणि मित्रांनो काही डिफिकल्टीज असतील तर 8380092791 या नंबरवर कॉल करा. ठीक आहे. लवकरच भेटू अशी अपेक्षा करूयात मित्रांनो. तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा.